हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर मिशनवरती। आज आपण बघणार आहोत मराठी व्याकरण प्रश्नसंच क्रमांक 20। या अगोदर आपण मराठी व्याकरणाचा प्रश्नसंच क्रमांक 19 बघितला होता। आय होप तुम्हाला आपले व्हिडिओ नक्कीच फायदेशीर ठरत असतील। आपल्या चॅनलवर तुमचा नक्कीच सराव होणार आहे। फक्त तुम्ही 25 क्वेश्चन सिरीज दररोज अटेंड करा, जेणेकरून तुम्ही 1 मंथमध्ये 90+ मार्क स्कोर करून घेसाल पोलीस भरतीच्या पेपरमध्ये। सो स्टार्ट करूया आपला मराठी व्याकरण प्रश्नसंच क्रमांक 20। प्रश्न क्रमांक 1, पड खाणे या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता? पर्याय आहेत: अ. भूक लागल्यावर खाणे, ब. माघार घेणे, क. उपाशी राहणे, ड. संपविणे। पर्याय क्रमांक ब या प्रश्नाचं उत्तर आहे पड खाणे। या वाक्प्रचाराचा अर्थ आहे माघार घेणे। प्रश्न क्रमांक 2, पुढीलपैकी कोणता शब्द तत्सम नाही ते ओळखा? पर्याय आहेत: अ. गुरु, ब. पिता, क. कन्या, ड. भाऊ। पर्याय क्रमांक ड या प्रश्नाचं उत्तर आहे भाऊ हा तत्सम शब्द नाही। प्रश्न क्रमांक 3, तोंड या अवयवावरून तयार झालेला पुढील कोणता वाक्प्रचार अपकीर्ती करणे या अर्थाचा आहे? पर्याय आहेत: अ. तोंड येणे, ब. तोंड काळे करणे, क. तोंडाला काळे फासणे, ड. तोंडघशी पडणे। पर्याय क्रमांक क या प्रश्नाचं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 4, खालील अर्थाची म्हण पुढील पर्यायी उत्तरातील कोणती आहे? राग अनावर झाला की मनुष्य तो कोणावरी तरी काढीत असतो। पर्याय आहेत: अ. मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची, ब. मांजराने दूध पाहिले पण बडगा नाही पाहिला, क. मांजरीचे दात तिच्या पिल्लास कधीच लागत नाहीत, ड. मांजर कावरते खांबाला ओरबडते। पर्याय क्रमांक ड या प्रश्नाचं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5, बाजारात गारुड्याचा खेळ चालू होता या वाक्यात सामान्य रूप असलेला शब्द कोणता आहे? पर्याय आहेत: अ. गारुड्याच्या, ब. खेळ, क. चालू, ड. होता। पर्याय क्रमांक अ या प्रश्नाचं उत्तर आहे बाजारात गारुड्याचा खेळ चालू होता। या वाक्यात सामान्य रूप आहे गारुड्याच्या। प्रश्न क्रमांक 6, शब्द व त्या शब्दाचे लिंग त्याच्या जोड्या ओळखा व अचूक गट निवडा। पर्याय आहेत: अ. दगड नपुंसकलिंग, ब. कोनाडा पुल्लिंग, क. मांजर स्त्रीलिंग, ड. माती स्त्रीलिंग। पर्याय क्रमांक क या प्रश्नाचं उत्तर आहे म्हणजेच कोनाडा पुल्लिंग आणि माती स्त्रीलिंग हे अचूक गट आहे। प्रश्न क्रमांक 7, अधोरेखित शब्दसमूहाचे योग्य उत्तर कोणते? वाक्य आहे: या सत्कार्याबद्दल येथे जमलेले सर्व गावकरी आपले अभिनंदन करीत आहेत। पर्याय आहेत: अ. उद्देश्य विस्तार, ब. उद्देश्य, क. विधेय विस्तार, ड. विधेय। पर्याय क्रमांक क या प्रश्नाचं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8, तुम्ही आम्हाला वगळले या वाक्यातील कर्ता व कर्म ओळखा। पर्याय आहेत: अ. वगळले कर्म, तुम्ही कर्ता, ब. तुम्ही कर्ता आम्हाला कर्म, क. आम्हाला कर्ता तुम्ही कर्म, ड. वगळले कर्म आम्हाला कर्ता। पर्याय क्रमांक ब या प्रश्नाचं उत्तर आहे तुम्ही आम्हाला वगळले या वाक्यातील कर्ता आहे तुम्ही आणि आम्हाला कर्म आहे। प्रश्न क्रमांक 9, वादळ असे भरून आले तरू भटकणार होते, लाटा अशा घेरत होत्या काही सावरणार नव्हते। वरील वाक्यपंक्तीतील शब्दशक्ती ओळखा। पर्याय आहेत: अ. व्यंजना, ब. लक्षणा, क. अभिधा, ड. योगरूढ। पर्याय क्रमांक ब या प्रश्नाचं उत्तर आहे काव्यपंक्तीतील शब्दशक्ती आहे लक्षणा। प्रश्न क्रमांक 10, सजातीय जोड्यांपैकी 2 स्वर एकमेकांसमोर येऊन होणाऱ्या संधीस टिंबटिंब म्हणतात। पर्याय आहेत: अ. पूर्वरूप संधी, ब. दीर्घत्व संधी, क. व्यंजन संधी, ड. अनुनासिक संधी। पर्याय क्रमांक ब या प्रश्नाचं उत्तर आहे सजातीय जोड्यांपैकी 2 स्वर एकमेकांसमोर येऊन होणाऱ्या संधीस दीर्घत्व संधी असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 11, वारा या शब्दाला समानार्थी शब्द लिहा। पर्याय आहेत: अ. मरुत, ब. समर, क. अनल, ड. समीरण। पर्याय क्रमांक क या प्रश्नाचं उत्तर आहे फक्त अ व ड बरोबर आहेत, म्हणजेच समानार्थी शब्द आहे वाऱ्याचं मरुत व समीरण।
प्रश्न क्रमांक 12. विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. या वाक्यातील आणि या अव्ययास काय म्हणतात? पर्याय आहेत अ. विकल्पबोधक उभयान्वयी अव्यये, ब. समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय, क. परिणामबोधक उभयान्वयी अव्यय, ड. उद्देशबोधक उभयान्वयी अव्यये. पर्याय क्रमांक ब या प्रश्नाचं उत्तर आहे वाक्यातील आणि या अव्ययास म्हणतात समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यये. प्रश्न क्रमांक 13. जर शाळेत सुट्टी मिळाली तर मी तुझ्याकडे येईन या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. पर्याय आहेत अ. उद्देशबोधक, ब. संकेतबोधक, क. स्वरूपबोधक, ड. कारणबोधक. पर्याय क्रमांक ब या प्रश्नाचं उत्तर आहे वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार आहे संकेतबोधक. प्रश्न क्रमांक 14. पुढील विधाने वाचा. विधान अ. कोबी म्हणून एक भाजी आहे. विधान ब. ती म्हणाली की मी तुमचीच आहे. वरील वाक्यातील अधोरेखित उभयान्वयी अव्ययांचा प्रकार ओळखा. पर्याय आहेत अ. उद्देशदर्शक, ब. करणदर्शक, क. संकेतदर्शक, ड. स्वरूपदर्शक. पर्याय क्रमांक ड या प्रश्नाचं उत्तर आहे वाक्यातील अधोरेखित उभयान्वयी अव्ययांचा प्रकार आहे स्वरूपदर्शक. प्रश्न क्रमांक 15. यापैकी कोणता तत्पुरुष समासाचा प्रकार नाही? पर्याय आहेत अ. विभक्ती, ब. उपपद, क. नन, ड. द्वंद्व. पर्याय क्रमांक ड या प्रश्नाचं उत्तर आहे द्वंद्व समास तत्पुरुष समासाचा प्रकार नाही. प्रश्न क्रमांक 16. ताटीच्या अभंगाची रचना टिंबटिंब यांनी केली. पर्याय आहेत अ. संत जनाबाई, ब. संत तुकाराम, क. संत मुक्ताबाई, ड. संत कान्होपात्रा. पर्याय क्रमांक क या प्रश्नाचं उत्तर आहे ताटीच्या अभंगाची रचना संत मुक्ताबाई यांनी केली. प्रश्न क्रमांक 17. झेंडूची फुले या विडंबन काव्याची रचना टिंबटिंब यांनी केली. पर्याय आहेत अ. केशवकुमार, ब. केशवसूत, क. गोविंदाग्रज, ड. कुसुमाग्रज. पर्याय क्रमांक अ या प्रश्नाचं उत्तर आहे झेंडूची फुले या विडंबन काव्याची रचना केशवकुमार यांनी केली. प्रश्न क्रमांक 18. खालील शब्दापैकी लेखनदृष्ट्या अचूक शब्द टिंबटिंब होय. शब्द आहे अंतःकरण. पर्याय क्रमांक अ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक अ हा लेखनदृष्ट्या अचूक शब्द आहे. प्रश्न क्रमांक 19. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे हा अभंग टिंबटिंब यांनी रचला आहे. पर्याय आहेत अ. संत तुकाराम, ब. संत ज्ञानेश्वर, क. संत जनाबाई, ड. संत सावतामाळी. पर्याय क्रमांक अ या प्रश्नाचं उत्तर आहे आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे हा अभंग संत तुकाराम यांनी रचला आहे. प्रश्न क्रमांक 20. कडक उन्हामुळे फुले कोमेजली या वाक्यातील क्रियापद टिंबटिंब आहे. पर्याय आहेत अ. फुले, ब. कोमेजली, क. ऊन, ड. कडक. पर्याय क्रमांक ब या प्रश्नाचं उत्तर आहे कडक उन्हामुळे फुले कोमेजली या वाक्यातील क्रियापद आहे कोमेजली. प्रश्न क्रमांक 21. शब्दाला जोडून आलेल्या अव्ययांना काय म्हणतात? पर्याय आहेत अ. उभयान्वयी अव्यय, ब. शब्दयोगी अव्यय, क. क्रियाविशेषण अव्यय, ड. केवळ प्रयोगी अव्यय. पर्याय क्रमांक ब या प्रश्नाचं उत्तर आहे शब्दाला जोडून आलेल्या अव्ययांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 22. संकेतार्थी वाक्ये कोणत्या अव्ययावरून ओळखावीत? पर्याय आहेत अ. आणि व, ब. म्हणून, यास्तव, क. परंतु, पण, ड. जर, तर. पर्याय क्रमांक ड या प्रश्नाचं उत्तर आहे संकेतार्थी वाक्य जर तर या अव्ययावरून ओळखावीत. प्रश्न क्रमांक 23. खालीलपैकी अयोग्य पर्याय निवडा. पर्याय आहेत अ. स्थिर स्थावर, ब. व्रत वैकल्य, क. गैरसोय, ड. न्यायनिवाडा. पर्याय क्रमांक क या प्रश्नाचं उत्तर आहे अयोग्य पर्याय आहे गैरसोय. प्रश्न क्रमांक 24. विंचू चावला हे प्रसिद्ध भारूड टिंबटिंब यांनी रचले. पर्याय आहेत अ. ज्ञानेश्वर, ब. तुकाराम, क. एकनाथ, ड. गाडगेबाबा. पर्याय क्रमांक क या प्रश्नाचं उत्तर आहे विंचू चावला हे प्रसिद्ध भारूड संत एकनाथ यांनी रचले. प्रश्न क्रमांक 25. खालील शब्दापैकी लेखनदृष्टीने अचूक शब्द ओळखा. शब्द आहे निगृण.
पर्याय क्रमांक ड या प्रश्नाचं उत्तर आहे लेखन दृष्टीने निर्घुण हे शब्द अचूक आहे.